दोन ग्रंथ, नाथ भागवत आणि महाराजच म्हणाले भागवतात काय लिहिले नाथाने, एक गुरुची सेवा आणि नामस्मरण. महाराजांचं कसं आहे बघ, एवढा 30 अध्यायाचा ग्रंथ आहे, 20,000 ओव्या महाराजांचं मध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराज काल तर आपण ऐकलंच, अरे काय सगळी प्रतिभा खर्च केली आहे त्यांचं वर्णन करायला, नाही का? सहज आठवलं, त्या गुरुचं वर्णन करताच येत नाही, मग याचं नाव काय? मौन हे तुझं राशी नाव आहे म्हणाले. आपल्याकडे ते पत्रिकेत पाहतात ना, त्या अक्षरावरून नाव देतात, तसं त्याचं नाव काय? तर निवृत्ती नव्हे, मौनच त्याचं नाव आहे, याचं राशी नाव आहे. नाही सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर गुरुसेवा ही काय असते? महाराजांचं म्हणणं काय, गुरुसेवा अगदी सोपी, त्याला आवडेल ते करणं म्हणजे गुरुसेवा. आता प्रश्न असा, त्याला काय आवडतं, नाही का? तर महाराज काय म्हणाले, त्याला फक्त एक आवडतं, परमात्म्याशी काही आवडतच नाही, ते आपल्याला आवडलं की गुरुसेवा झाली म्हणाले. नाही, महाराजांचं बोलणं फार खुबीदार असे, हो थोडं अर्थपूर्ण असे. बरं, आता परमात्मा आवडत नाही हेच लफडं आहे ना आपलं, नाही का? सगळं आवडतं, तेच आवडत नाही. आणि महाराजांचं म्हणणं काय, आवड कशी पाहिजे, त्याला छेद जाता कामाचा नाही. छेद म्हणजे कापणं की नाही, छेद म्हणजे गणितामध्ये छेद दिला की गेलं ते. तर दुसरी आवड अशी असतं कामाची नाही की गुरुची आवड नाही. आणि आपल्याला मी अनेक वेळा सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी 3 पाय सांगितले ना, नाही का? 6व्या अध्यायामध्ये बघा की आवडी आणि लाजवी. काय हो, या पुरुषाचं सगळं विलक्षणच होतं हो. एवढं पोरगं 18 वर्षाचं सांगताय की एका गोष्टीची आवड आहे आणि लाज वाटते. आवड खरी नाही, खरी आवड नाही ती हो, नाही का? तुम्हाला माहिती आहे, आमच्या लहानपणी बापाच्या समोर सुपारी खाणं सुद्धा पाप होतं, भयंकरच होतं काम ते. आता सिगरेट सुद्धा मागून पितात, द्या की मला एक सुरका होणार, हे जाऊ द्या हो. असं आहे बरं का, मी काही सांगत नाही. पंडित नेहरू सिगरेट पित असत, बरं का, ते दारू पित असत, तेव्हा त्याचा काही संबंध नाही. पण बाप त्यांचा व्यसनीच होता, मोतीलाल नेहरू. तर जवाहरलाल त्यांच्याकडे सिगरेट मागत असत, बरं का. ते मोठ्यांची कामं मोठीच आहेत, त्याला अध्यात्माचा काही संबंध नाही. पण मग चोरून खायचं. एक गोष्टच सांगतो आपल्याला, मला की नाही महाराजांचं चरित्र म्हणजे शिष्याने कसं वागावं याचा विश्वकोश आहे, एनसायक्लोपीडिया, सगळं त्यात. ते गोपाळराव गोखले म्हणून ग्रस्त होते, तिथे भजनाला यायचे, भजन फार सुंदर करायचे, बरं का. ते तंबाखू खायचे, ते तंबाखू म्हणजे नुसतं दुसकट नाही, पान बिन खाऊन तंबाखू. तर महाराज नेहमी खडावा घालून जात असत. तेव्हा महाराज आले की करायचं, महाराज येत आहे म्हणजे म्हटलं ठाकते सगळं. वर्गामध्ये जसा प्रोफेसर आल्याबरोबर सगळ्या व्यवस्थित असतं, त्यापैकीच आहे ते, बरं का. त्या दिवशी महाराज खडावरला घालताना आले आणि रामासमोर बार भरून, बार समजतो तुम्हाला, बार भरून बसले होते. आणि महाराज आले आणि नंतर काय गोपाळराव सर म्हणाले, तू गोपाळाने गिळली तंबाखूची आणि उचकी लागली. त्या महाराज एवढंच म्हणाले, अरे जरा पाणी द्या ना म्हणाले, असं काय बोलले नाही. कसं असेल बघा, काय महाराजांची पर्सनॅलिटी असेल, तुम्ही तिथं नाही का, म्हणजे व्यक्तिमत्व काय असेल एक विचार करा. मग बोलले नाही तर काहीतरी काय कर, काही नाही, नुसते एवढंच, अरे जरा पाणी द्या. मग सांगण्याचा हेतू काय आपल्याला, आवडी आणि लाजवी. बघा, व्यसन आणि शिणवी. आवडीच्या पुढची अवस्था असेल तर व्यसन लागेल. चहाचं व्यसन, आवड असणं आणि व्यसन असणं फरक आहे. सारखं चहा, तिथे त्याला तरी तृप्ती नाही. तर व्यसन आणि शिणवी नको वाटतं, आता शीण येतो त्याचा, ते व्यसन नाही. वा, हे अध्यात्माला लागू करायचंय बरं. नामाची आवड आली की कुठेही घ्यायची. महाराजांना एकदा विचारलं, म्हणजे महाराज आपण नाम घेतो, आपण माळ दिली तर माळ वेळा घालावी का? लोकांची लाज वाटते तो पण मुद्दाम घालावी. आवडी आणि लाजवी. अरे माळ तुझं काय जातील का, नाही का? म्हणजे त्याला काय वाटेल, लाज असता कामाची नाही.
नाही का. ती काय मुद्दाम प्रदर्शन करू नये. लावडी आणि लाजडी, व्यसन आणि शिणवी ही पुढची पायरी. पण त्याच्याही पलीकडे पिसेपण, वेळ पिसा झाला, वेळा पिसा म्हणतो ना, पिसेपण आणि न भुलवी तरी ते काही. तो वेड्यासारखा झाला नाही तर मग व्यसन आपलं वेळ कसलं म्हणाले. या तीन सांगितल्या बघा. तेव्हा परमात्मा आवडायचा म्हणजे हे तीन प्रकार आहे, तीन पाय लक्षात ठेवण्याचं. तर गुरुच जर असेल तर गुरुजवळ ह्या गोष्टी असतात. महाराज म्हणाले ना, 24 तास ज्याचा क्षण भगवंताशिवाय जात नाही तो संत. वा, काय सुंदर व्याख्या आहे. त्या दुसरं नाहीच काही मुळे. ध्यानी मनी स्वप्नी त्याला दुसरं काही नाही एका परमात्माशिवाय, नाही का. सांगण्याचे तू काय, आता त्यांना आवडतं ही गोष्ट खरी आहे, मला काही तितकी आवड नाही. मग मला आवड असेल किंवा निर्माण करायची असेल तर आजची पायरी कोणची. ती असेल तर भगवंताचं नाम आहे. भगवंताचं स्मरण, स्मरण स्मरणाला उत्तम उपाय नाम, असं त्याने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे बरं का. आता हे स्मरण किंवा नाम म्हणजे काय आहे याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. तुम्ही ऐकणारे कसे आहात, कसे म्हणजे वाईट अर्थात नव्हे की तुम्हाला तत्वज्ञान ऐकण्याची हौस नाही, जरूरही नाही, पण ते काय आहे ते सांगतो. हे लोक म्हणतात तरी काय, त्याचं कारण सांगतात. आपण या विश्वामध्ये आहोत ना, या विश्वाची गंमत अशी आहे, रचना फार अतिशय सुसाध्य, सुसज्ज आहे आणि सुनिष्ठ आहे फार बरं का. मला त्या सुवरून आठवण झाली, एक चाफेकर म्हणून लेखक होते, श्री चाफेकर. ते काही कविता वगैरे करी, पण त्यांना की नाही सद शब्द वापरायची फार हौस होती. तेव्हा आचार्य आत्रे एकदा व्याख्यानाला गेले होते आणि अध्यक्ष हे चाफेकर होते. तेव्हा त्यांची चेष्टा करण्याकरता त्यांनी माझ्या सदंगी सतकोट घातला नाही असं त्यांचं वर्णन केलं बरं का. तेव्हा ते चिडला, म्हातारा रिटायर झालेले होते, चिडला. तसं नाही आहे, तिन्ही शब्दांना अर्थ बरोबर मी देतो, तो काही विषय नव्हे.